काय आहे आई? अरे किती वेळ घरात बसून राहतो? मग काय करायचं? त्यांनी पुण्यांदा बघितलं ना तर चापकानं फोडत्याल तुला. त्याची तर आता सवयच झाली. अरे मग सुधार की. सुधारायचं म्हणजे करायचं काय? अरे किती वेळा सांगितलं तुला. अरे शेतात जावं, हिशेब बघावा, गडी माणसांकडनं 4 कामं करून घ्यावी. मला नाही जमणार. अरे असं म्हणून कसं चालेल? अरे गावात लोकांसमोर विक्रम राव म्हणतो आम्ही तुला, आणि कामच नाही केलं तर कसं होईल बरं? ना चाललो बाहेर. थांब विक्रम, अरे ह्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय. बेळगावची मुलगी हाय, मोठं घराणं हाय, देखणी हाय, गुणवान हाय. म्हणजे बा काय ऐकणार नाही? त्यांनी काय ऐकावं? मला नाही करायचं लगीन. अरे असं म्हणून कसं चालेल? आणि ह्यासनी मी काय सांगणार नाही, ते मलाच कावत्याल. म्हणजे पोरगी दाखवायचा कार्यक्रम आहे का काय? भय समधी इकडेच येणार आहेत. आहे तू सांग ना बाला काहीतरी. काय तुला लगीन करायचं नाही म्हणून? होय. अरे पण तुला लगीन का नाही करायचं? मला नाही पडायचं या समध्यामध्ये. अरे देवा, आता कोणत्या देवाकडे जावं? उपास तपास झालं, नफस सायास झालं, देव ऋषी झालं, ह्यातलं काय बी करायची गरज नाही. विक्रम हे मी नाही सांगायची तुझ्या बाला. अरे बाळू, अरे काय काम चालू आहेत? सदा अरे नाणे बी आहे की. कसं आहे? आम्ही बरं आहे. या बस. नाही नाही नको, ठीक आहे. काय काम चालू आहे? कसली काम? हा पाऊस काय सुचून देतो आहे वय? का रे बाबा? अरे मग काय, नाही पडला तर थोबाड वर करून आभाळाकडे बघत बसायचं, आणि हिसाबाच्या बाहेर पडला तर तोंड खाली पाडून भुईक बघत बसायचं. खरं आहे गाड्या, शेतकऱ्यांचं जगणं म्हणजे परीक्षाच आहे बघ. अरे त्यो हाय म्हणून तर आपल्याला भाकर साखर आहे. बाळू, तुझ्या तोंडून असं ऐकायला लय बरं वाटतं बघ. असते असते. दादा माझ्याकडे काय काम काढलं? अरे एक अडचण होती. माधू म्हणला का बाळू जा समद बैजवार होईल बघ. कसली अडचण रे? नाण्या, तू सांग की. बाळू कसं आहे, हा माझा मेहुणा आहे, त्याला जरा अडचण आहे. 8 महिन्याचं पोर आहे ना व? होय होय. तीस रात रडतया. होय होय होय. एकादशीचा जलम आहे त्याचा. घराच्या अंगणात तुळस आहे. होय हाय. तुळशीचा पाला पांडुरंगाच्या पायावर ठेवत जा. त्याच पानाचा अर्थ पोराच्या तोंडात टाक, बरं होईल पोर. काय चाललं आहे समद? काय नाही, लेकराला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून बाळू का आलो होतो. हा मग ते काय वैध आहे त्याला बरं कराय?